म्हणून तुम्ही कधी विचार केलाय का की दोन माणसं एकाच वजनाची असूनही एक अत्यंत फिट आणि पिळदार शरीरयष्टी असलेला दिसतो तर दुसरा फक्त जाड किंवा अशक्त दिसतो? हे असं का असतं तर याचं रहस्य लपलेलं आहे तुमच्या शरीरातील मसल मास मध्ये. वजन वाढवणं सोपं आहे पण मसल्स बिल्ड करणे कमावणे ही एक कला आणि एक शास्त्र. आज आपण समजून घेणार आहोत की मसल गेन म्हणजे नक्की काय आणि ते साध्य करण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया की मसल गेन म्हणजे फक्त मोठे बायसेप्स बनवणं नाही. जेव्हा आपण ताकदीचे व्यायाम करतो तेव्हा आपल्या स्नायूंमध्ये सूक्ष्म इजा म्हणजे मायक्रो टियर्स होतात. जेव्हा आपण विश्रांती घेतो आणि योग्य आहार घेतो तेव्हा शरीर त्या स्नायूंची दुरुस्ती करतं आणि त्यांना आधीपेक्षा अधिक मजबूत आणि मोठं बनवतं. यालाच वैज्ञानिक भाषेत हायपरट्रॉफी म्हणतात. म्हणजे थोडक्यात जुन्या स्नायूंच्या जागी अधिक कार्यक्षम स्नायू तयार होणं. आता तुम्ही म्हणाल मी खूप व्यायाम करतोय पण मसल्स वाढत नाहीत. तर मित्रांनो याचं उत्तर तुमच्या ताटात आहे. स्नायूंच्या बांधणीसाठी म्हणजे स्नायू वाढीसाठी प्रोटीन हा सर्वात महत्वाचा घटक आहे. जसं घर बांधायला विटा लागतात तसेच मसल्स बनायला अमिनो ऍसिड्स लागतात जे प्रोटीन मधून मिळतात. पण फक्त प्रोटीन पुरेसे आहे का? अजिबात नाही. तुम्हाला गरज आहे कॅलरी सरप्लसची म्हणजे तुमच्या शरीराला खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा थोडी जास्त ऊर्जा अन्नातून द्यावी लागेल. आता मेन मुद्द्यावर येऊ. मिशन मसल गेन किंवा मिशन बिल्ड मसल मध्ये आहारानंतर येतो तो व्यायामाचा भाग. जर तुम्ही रोज 5 किलोचे डंबेल उचलत असाल तर शरीर वाढणं थांबवेल. याला ब्रेक करण्यासाठी तुम्हाला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड वापरावा लागेल. म्हणजे दर आठवड्याला व्यायामाची तीव्रता वजन किंवा रेपिटेशन्स वाढवावे लागतील. स्नायूंना सतत नवीन आव्हान दिलं तरच ते विकसित होतात. लक्षात ठेवा जिम मध्ये तुम्ही स्नायूंना तोडता आणि जिमच्या बाहेर त्यांना जोडता. तुमचे स्नायू तुम्ही झोपत असताना वाढतात. झोपेत शरीर ग्रोथ हार्मोन्स रिलीज करतं. जर तुमची झोप 6 तासांपेक्षा कमी असेल तर तुम्ही किती महागडं सप्लिमेंट घेतलं तरी रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे शरीराला हवी तशी विश्रांती द्या. तर मित्रांनो मसल गेन म्हणजे संयम शिस्त आणि योग्य माहितीचा संगम आहे. त्यामुळे घाई करू नका फक्त सातत्य ठेवा.